नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनडामध्ये जेव्हा आपली मुलं 9वीला जातात तेव्हा 9वी ते 12वीचं त्यांचं शिक्षण कसं असतं आणि 9वी ते 12वी या 4 वर्षात मुलांना कुठल्या प्रकारचे शाळेत कोर्सेस असतात आणि त्यांना काय काय शिकायला मिळतं याविषयी मी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे. तर मित्रांनो, कॅनडामध्ये कसं असतं, जेव्हा आपली मुलं 9वीला जाणार असतात तेव्हा जवळपास 6 महिने अगोदर आईवडिलांना शाळेमध्ये बोलवून त्या शाळेविषयी संपूर्ण माहिती दिली जाते. तर मित्रांनो, या आमच्यासोबत आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीच काही नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. कॅनडा आणि अमेरिकेमध्ये 9वी ते 12वीचं शिक्षण पद्धती कशी असते याविषयी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती मिळेल. जर तुमच्या घरी 9वी ते 12वीला शिकणारी मुलं असतील तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा, आणि जर तुम्ही शिक्षक असाल तर हा व्हिडिओ मात्र तुम्ही आवर्जून पहा. ओके, चला. हां, पुढं चालूच आहे ना. ओके, लेट्स गो. मित्रांनो, कॅनडामध्ये 9वी ते 12वी या शाळेला हायस्कूल म्हणतात. मी पहिल्यांदाच या प्रकारच्या शाळेमध्ये आलेलो आहे आणि हा माझा पहिला अनुभव आहे. Just past the cap for like the washers and everything, right? Yeah, perfect. Hi guys, how you guys? एंट्री डोरला काही मुलं बसली होती जी येणाऱ्या आईवडिलांना कुठे जायचं याविषयी मार्गदर्शन देत होते. मित्रांनो, शाळेमध्ये एंट्री करताच आतमधनं खूप स्वच्छ आणि सुंदर अशी ही शाळा होती. आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर सुरुवातीला बऱ्याच मोठ्या आकाराची लायब्ररी पाहायला मिळाली आणि या लायब्ररीमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं ठेवलेले होते. त्याचबरोबर जे आईवडील आपल्या मुलांना घेऊन आज शाळेमध्ये आले होते त्यांना या शाळेविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली. मित्रांनो, या प्रकारची माहिती जर आईवडिलांना शाळेमध्ये भेट देऊन मिळत असेल तर ते खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण 9वी ते 12वीचं शिक्षण खूप महत्त्वाचं असल्यामुळे आईवडिलांना या प्रकारचं मार्गदर्शन दिल्यामुळे आपण कुठल्या प्रकारचं शिक्षण घ्यायचं, कुठल्या प्रकारचे कोर्सेस घ्यायचे याविषयी आपण निवड करू शकतो. ओके, चला पुढे जाऊ. शाळेविषयी बेसिक माहिती दिल्याच्या नंतर आईवडिलांना शाळेमध्ये जाऊन सर्वत्र फिरून पाहण्याची संधी दिली. मित्रांनो, या प्रकारची शाळा मी पण पहिल्यांदाच पाहतोय. मला पण आज बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या आश्चर्यकारक गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळाल्या. जो पहिला कोर्स आम्हाला पाहायला मिळाला तो होता कार मेकॅनिकचा. जर एखाद्या विद्यार्थ्याला कार मेकॅनिक व्हायचं असेल तर तो विद्यार्थी हा कोर्स घेऊन भविष्यामध्ये कार मेकॅनिक होऊ शकतो. या ठिकाणी आपण पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या कार आहेत आणि त्या कारचे वेगवेगळे पार्ट्स ठेवलेले आहेत. तर विद्यार्थ्यांना संपूर्णपणे प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं. त्यानंतर आम्ही पुढे गेलो, ज्या ठिकाणी सायन्सच्या कोर्सविषयी माहिती देण्यात आली. So these are a few specimens you would dissect that we dissect at Preston. So the frog you would dissect in grade 10 science, and you have to take grade 9 and 10 science, but you can choose to opt out if you're not really big on those kind of things. And then these other specimens we look at in grade 11 biology. So yeah, you can dissect a rat, you can even dissect an earthworm or a crayfish. Okay, well the good thing is you don't have to do that. So like the frog you would do in like grade 10 science, and you have to take grade 9 you can chop them off like that. And then these in grade 11 biology. If you choose
मित्रांनो, ज्या प्रकारचं शिक्षण विद्यार्थ्यांना 9वीपासून दिलं जातं ते पाहून मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. फक्त पुस्तकं वाचून नाही तर विद्यार्थ्यांना त्या वस्तू साक्षात अनुभवायला मिळतात आणि त्यामधनं त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज पण भरपूर वाढतं. But if you mix the two chemicals together, do you get a different? Yeah, you just get you get the kind of both colors at the same time. Oh, okay. Yeah. Oh, we got a little orange in there. Yeah. मित्रांनो, मला जर या प्रकारच्या शाळेमध्ये शिकायला मिळालं असतं तर मी कधीच आज माझं डोकं दुखतंय किंवा पोट दुखतंय म्हणून शाळा बुडवली नसती. नहीं वो तो एग्जैक्टली मैंने बच्चों को ऐसे भी तो बोल दिया था कि अगर मुझे देर हो जाए तो निशा पर देना मैं. त्यानंतर जो कोर्स आम्ही पाहिला तो होता कन्स्ट्रक्शनचा. जर एखाद्या विद्यार्थ्याला कन्स्ट्रक्शन आवडत असेल, बांधकाम क्षेत्रामध्ये जायचं असेल तर या ठिकाणी त्यांना घरं कशी बांधायची याविषयी संपूर्ण माहिती दिली जाते. फक्त माहितीच नाही, जर एखाद्या विद्यार्थ्याने हा कोर्स निवडला तर भविष्यामध्ये त्याला या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर कुठल्या प्रकारच्या मशीन वापराव्या लागतात, त्या मशीन कशा वापरायच्या याविषयी संपूर्ण माहिती दिली जाते. एखाद्या मशीनविषयी जर आपण फक्त पुस्तकामध्ये वाचलं आणि त्याविषयी माहिती घेतली तर काही दिवसानंतर आपण ते संपूर्णपणे विसरून जाऊ शकतो. परंतु जर ती मशीन आपण प्रॅक्टिकली वापरली तर ते आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतं. त्याचबरोबर मित्रांनो, हे जे तुम्हाला समोर दिसत आहेत हे आहेत विद्यार्थ्यांचे लॉकर्स. तर विद्यार्थ्यांना काय केलं जातं की त्यांना त्यांचे जे पुस्तक आहेत किंवा त्यांची जी बॅकपॅक आहे ती बॅकपॅक ठेवण्यासाठी या प्रकारचे लॉकर्स दिले जातात. या लॉकरचा फायदा असा होतो की विद्यार्थी त्यांची पुस्तकं आणि इतर जे काही सामान आहे ते सेफली या ठिकाणी ठेवू शकतात. त्यांना दररोज त्या वस्तू घरी आणण्याची गरज नाही. हायस्कूलमध्ये जिम पण आहे. त्याचबरोबर जर एखाद्या विद्यार्थ्याला फिजिकल फिटनेसविषयी माहिती घ्यायची असेल आणि भविष्यामध्ये जर फिजिकल ट्रेनर किंवा पर्सनल ट्रेनर व्हायचा असेल तर तो विद्यार्थी या प्रकारचा कोर्स घेऊन भविष्यामध्ये त्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो. जिममध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स असतात त्या मशीन्सविषयी संपूर्ण माहिती दिली जाते. कोणती मशीन कशी वापरायची आणि ती मशीन वापरल्याच्या नंतर आपल्या बॉडीवरती त्याचा काय परिणाम होतो, कुठल्या प्रकारच्या मसल्स डेव्हलप होतात याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. जर एखाद्या विद्यार्थ्याला योगा टीचर व्हायचं असेल किंवा फिटनेस क्लबमध्ये भविष्यात काम करायचं असेल तर तो विद्यार्थी हा कोर्स घेऊ शकतो. No, you want a sheet though? Get a sheet. नववी ते 12वी या 4 वर्षामध्ये काही कंपल्सरी कोर्सेस असतात आणि काही कोर्सेस विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार निवडू शकतात. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी या प्रकारची सुविधा करण्यात आलेली असते. त्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो आणि या ठिकाणी आम्हाला एक आश्चर्यकारक कोर्स पाहायला मिळाला. या ठिकाणी स्वयंपाक कसा करायचा याविषयीचा हा कोर्स होता. Wait, guess what? मजा आहे का?
मित्रांनो, फूड इंडस्ट्री ही जगातली एक मोठी इंडस्ट्री आहे आणि या इंडस्ट्रीमध्ये लाखो लोक भविष्यामध्ये काम करतात. जर आपल्याला भविष्यामध्ये या प्रकारचं काम करायचं असेल तर स्वयंपाक कसा करायचा, वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे याविषयी माहिती या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना दिली जाते. So what kind of dough is this? Is it like all purpose or? We're cheating today. Oh, okay. I'm replacing Paisley right now. Is it done? It is way too thick. Yeah, okay, now it's too thin. Way too thin. Wait. Wait, I'll mix it with this. Hold on. We're fine, guys. We're fine. At least we're getting a bigger batch. मित्रांनो, हा स्वयंपाक बनवण्याचा कोर्स मला खरंच खूप महत्त्वाचा वाटला, कारण आपल्या आजूबाजूला आपण बरेच जण असे पाहतो जे म्हणतात मला काही स्वयंपाक येत नाही. These are our current grade 10 students making the cookies right now. Oh, yeah. And yeah, so right now we currently cook twice a week. Hands on, we cook, we bake, we do all sorts. No, I just don't like Vendor, where's this one? कुकिंग कशी करायची फॅमिली एज्युकेशन मध्ये. इंडियामध्ये पण व्हायला पाहिजे. Family education. गुड फॅमिली बनवली. help yourself to a cookie dough. How are you? त्यानंतर जो कोर्स आम्हाला पाहायला मिळाला तो होता आर्ट आणि पेंटिंगचा. या ठिकाणी एक मुलगी अतिशय सुंदर पेंटिंग करत होती. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे आर्ट कसे बनवायचे, पेंटिंग कशी करायची याविषयी संपूर्ण माहिती दिली जाते. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या काही सुंदर पेंटिंग्स पाहायला मिळाल्या. त्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो आणि या ठिकाणी आम्हाला आणखीन एक आश्चर्यकारक कोर्स पाहायला मिळाला. या कोर्समध्ये कपडे कसे शिवायचे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देणारा हा कोर्स होता. शिलाई मशीन कशी वापरायची आणि तिचा वापर करून वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे कसे शिवायचे याविषयी या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना शिकायला मिळतं. जर एखाद्या विद्यार्थ्याला भविष्यामध्ये फॅशन डिझायनर व्हायचं असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी हा कोर्स खरंच खूप महत्त्वाचा आहे. Your raffle prize. What color is that? Red. You win! Wow! You want a wolf or a ball? Wolf. You want to do it? Green. You win! Wow! You want a wolf or a ball? मित्रांनो, कॅनडामधल्या शाळेविषयी एक आश्चर्यकारक गोष्ट तुम्हाला सांगतो. जेव्हा क्लास संपतो तेव्हा विद्यार्थी एका क्लासमधनं दुसऱ्या क्लासमध्ये जातात. आपल्या इकडे इंडियामध्ये कसं असतं की क्लास संपल्यानंतर विद्यार्थी त्याच क्लासमध्ये बसतात आणि शिक्षक दुसरा येतो, परंतु इकडे तसं होत नाही. शिक्षक एका क्लासमधनं दुसऱ्या क्लासमध्ये जातात. त्याचं मेन कारण म्हणजे काय की इकडे प्रत्येक क्लास त्या कोर्सनुसार डिझाईन केलेला असतो आणि त्यामुळे विद्यार्थी एका क्लासमधनं दुसऱ्या क्लासमध्ये जातात. कॅनडामध्ये प्रत्येक शाळेत खूप मोठ्या आकाराचा इंडोर प्लेग्राऊंड किंवा जिम एरिया असतो
आणि या एरियामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याला दिवसामध्ये साधारण 1 तासाचा वेळ दिला जातो या ठिकाणी खेळ खेळण्यासाठी. त्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलोत आणि या ठिकाणी आम्हाला म्युझिकचा कोर्स पाहायला मिळाला. तर या कोर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिक कसं तयार करायचं त्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात ते सर्व इन्स्ट्रुमेंट्स या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले. हे सर्व इन्स्ट्रुमेंट विद्यार्थ्यांना हा कोर्स घेतल्याच्या नंतर वापरायला मिळतात. जर एखाद्या विद्यार्थ्याला संगीत क्षेत्रामध्ये आवड असेल तर तो विद्यार्थी हा कोर्स घेऊन भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचा संगीतकार होऊ शकतो. This one's very easy to get a hang of. Yeah, a lot of the percussion can be pretty easy, but if you have any interest in learning piano, please do that. ही अतिशय सुंदर शाळा पाहिल्याच्या नंतर आम्ही घरी परत निघालोत. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. कॅनडामध्ये 9वी ते 12वीचं शिक्षण कसं असतं, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कुठल्या प्रकारचे कोर्सेस शिकायला मिळतात याविषयी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळाली असेल. आम्हाला तर आज या शाळेमध्ये बऱ्याच काही नवीन आणि आश्चर्यकारक गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळाल्या. हो, स्नो चालू आहे का? बापरे. चला रियांश, बलून घेतला रियांशने दररोजने. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आज तुम्हाला काय नवीन शिकायला मिळालं याविषयी मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मग, काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.